सगळं जे चाललेलं आहे, हे सगळं त्यांच्या आजूबाजूला जी लोकं आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. हा माणूस तिकडे असता तर युतीच झाली नसती म्हणून. त्याला कुठेतरी बाजूला करायचं. कसं करायचं? काय करायचं? मग काहीतरी षडयंत्र करायचं. त्याच्यानंतर त्यांनी कसे बरोबर एक हिरे बाजूला गेले ना, शिलेदार बाजूला गेले ना, त्यामध्ये सन्माननीय राजसाहेब पण होते. कोणी काढलं तर मी तर दोघांवर आरोप केला. नांदगावकर साहेब मंत्रालयामध्ये जायचं, फाईल घेऊन सेटिंग करायची. कुठेतरी पक्ष सरेंडर होतो, कुठेतरी पक्ष दांडीला लावला जातो. आमच्या कार्यकर्त्याला सीट मिळाली पाहिजे पण मिळत नाही, हे आम्हाला राग येत होता. साहेबांना का राग येत होता? अरे युती केली आहे तुम्ही, युती केली आहे तर जोर लावणार, दोन्ही बाजूनी जोर लागला पाहिजे. त्यावेळेला नांदगावकर साहेबांना तिकडे खुलेआम शिव्या देण्यात आलेल्या. आता दगडच ठेवलाय सर. त्यामुळे आता त्या भावना भिवून आता विसरायचं असेल. रामायणापासून ते अगदी शिवसेनेपर्यंत प्रत्येक वेळेला पुत्रप्रेमामुळे एक वेगळा निर्णय त्या त्या राजाला घ्यावा लागला. राजा दशरथ असो किंवा राज ठाकरेंमधला राजा असो. आता सुद्धा त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांना जो निर्णय घ्यावा लागला, त्याच निर्णयाची एक प्रचिती किंवा तोच निर्णय आपल्याला पुनरावृत्तीनं होताना दिसतोय का? 5 पैशाची किंमत नसलेला एक कार्यकर्ता मनसेसारख्या शून्यावर असलेल्या पक्षातून उठतो आणि देशातल्या नव्हे तर आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या पक्षात जातो. नेमकी काय कारणं आहेत? आणि खरंच राज ठाकरे हे स्वतः आत्ता पक्षासहित शिवसेनेला सरेंडर झालेत का? आपण समजून घेणार आहोत संतोष धुरी यांच्याकडून. संतोष धुरी या नावाची ओळख मी आपल्याला खरं तर देण्याची गरज नाही आहे, विशेषतः मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांना किंवा मनसैनिकांना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनगटातल्या ताकदीचा एक प्रतिनिधी म्हणून आपण सगळे संतोष धुरींना ओळखतो. माजी नगरसेवक आणि मनसेचे नेते असलेले संतोष धुरी यांना आपण थेट प्रश्न विचारणार आहोत. राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पुत्रप्रेमामुळे आंधळे झाले होते किंवा त्यांना पलीकडचं काही दिसत नव्हतं. आज नियतीने पुन्हा तो फेरा तसाच आणून अमित ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरे हे दृष्टीहीन झालेत का? राजकीय दृष्टीहीन. नाही, मला तसं काय वाटत नाहीये, की तुम्ही जे बोलतायत तसं. मला वाटते हे सगळं जे चाललेलं आहे, हे सगळं त्यांच्या आजूबाजूला जी लोकं आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे म्हणजे मनसेतले बडवे. हो, मनसेतले बडवे, की ज्यांना फक्त आपली कॉलर टाईट करायची आहे. आपला मोठेपणा दाखवायचा आहे. कुठेतरी चर्चेमध्ये आपलं नाव आलं पाहिजे, की युती कोणी घडवून आणली, सीटच्या वाटपाला कोण होतं, बाकी सर्व गोष्टी म्हणजे मोठेपणा मला जो आहे. मला मला तुम्हाला एक सांगायचं आहे, की या 2 भावांची जी युती आहे, ही 2 भावांनी ठरवल्यानंतर झालेली आहे. ती कोणत्या सिनेकलाकाराने मुलाखत घेतल्यामुळे झालेली नाही आहे. ती कोणत्या संपादकाने अग्रलेख लिहिल्यामुळे झालेली नाही आहे किंवा ती कोणत्या गोडबोले देसाईंनी काही विशिष्ट दुधावरची साय दुधावर आणल्यामुळे झालेली नाही आहे. 2 भावांच्या एक गोष्ट लक्षात आली, की आपण एकत्र यायला हवं. का 2 भावांना एकत्र यावं असं वाटलं? तुम्ही आता जे म्हणालात ही युती कोणामुळे झाली नाहीये, 2 भावांनी केलेली युती आहे, ही कोणामुळे झालेली नाहीये. पण कसं असतं, ही युती केव्हा होते? आता ज्यावेळेला इलेक्शन आहे, त्यावेळेला युती होते. त्याच्या अगोदर तर युती नसते. इलेक्शन कंडक्ट होतं त्यावेळेला युतीची चर्चा चालू होते. मग युती ज्यावेळेला होते, त्यावेळेला जागा पाठवपाचा विचार केला जातो. जागा किती आहे? मग त्याच्यामुळे युती तुटू शकते. जागा कमी मिळाल्या, जागा बरोबर मिळाल्या नाहीत, जागा चांगल्या मिळाल्या नाहीयेत, ज्या पाहिजे होत्या त्या जागा मिळाल्या नाहीत, याच्यावरून युती तुटू शकते. मग ही युती तुटू नये म्हणून त्याकरता कोण गेले पाहिजेत? कुठली माणसं पाहिजेत? कोणाला पाठवलं पाहिजे आपण? हे जे केलं जातं ना, हे सगळं मॅच फिक्सिंग होतं? मॅच फिक्सिंग होतंय. हे सांगितलं ना, बाळा नांदगावकरांनी राजसाहेबांसमोर सांगितलं. संदीप देशपांडेंसमोर सांगितलं. साहेब हा माणूस तिकडे असता तर युतीच झाली नसती म्हणून. असं ॲग्रेसिव्ह होऊन चालत नाही. अहो, ॲग्रेसिव्ह व्हावंच लागणार ना. ज्यावेळेला आपल्या ज्या सीट्स आहेत, ज्या आपल्याला मिळाल्याच पाहिजेत, त्याला कारणं आहेत, सक्षम कारणं आहेत. असं नाही की उठसूट मला ही सीट दे, मला ती सीट दे, हे नाही आहे. सक्षम कारणं आहेत.
की बाबा भांडूप असेल, माहीम असेल, दादर असेल, वरळी असेल, शिवडी असेल, ह्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सीट तर आल्या पाहिजे होत्या. जास्तीत जास्त म्हणजे मी किती म्हणतोय, 1 नाही हो, 2 तर आल्या पाहिजे होत्या. त्या पण नाही. मग त्याकरता भांडायला तर पाहिजे होतं. मग भांडू शकत नाही. भांडायची पण गरज नाहीये. आपल्याला ते दाखवायला पाहिजे होतं, की बाबा 194 का पाहिजे होती? नाही, नाही. आता सोडा ते 194 वगैरे हे सगळ्या पत्रकारांबरोबर तुम्ही जे काही बोलत होतात ना, 192, 194 त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये. मला इंटरेस्ट कशात आहे ते मी तुम्हाला सांगतो. संतोष धुरीसारखा एक असा नेता, की जो कोकणी आहे, मराठी आहे, राकट आहे, रांगडा आहे. एक कार्यकर्ता बनवण्यासाठी एका नेत्याची 25-25, 30-30 वर्ष जातात. बरोबर आहे? बरोबर आहे. त्यानंतर एक नेता बनतो, एक कार्यकर्ता बनतो आणि तो वन फाईन डे निघून जातो. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, की मनसेमध्ये सुद्धा आपल्याला नको असलेले लोकं बाहेर जातील, असं बघणारी एक विशिष्ट व्यवस्था गेल्या काही वर्षात डेव्हलप झाली आहे का? आणि ती व्यवस्था कोण आहे? नाही, ही व्यवस्था प्रत्येक पक्षामध्ये असते. ही काय तुमच्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये पण असते. तुमच्या चॅनल्समध्ये पण असते, की बाबा एखादा कुठला त्यांना दिसायला लागलं, की हा माणूस हुशार आहे, हा माणूस खमके आहे, हा माणूस आपल्या पुढे जाणार. हे जेव्हा दिसायला लागतं ना, जेव्हा इन्सिक्युअर्ड व्हायला लागतो माणूस, याच्यामुळे बाबा माझा प्रॉब्लेम होईल. आता 1 नंबरला हा जायला लागलाय. जास्त जवळ जायला लागलाय साहेबांच्या. त्यावेळेला त्याला कुठेतरी बाजूला करायचं. कसं करायचं? काय करायचं? मग काहीतरी षडयंत्र करायचं. काहीतरी कानामध्ये जाऊन फुकायचं, की बाबा हा असा आहे, हा असं करतो, हा तसं करतो. ह्या गोष्टी केल्या जातात आणि त्याप्रमाणे त्याला बाजूला केलं जातं. जसं तुम्हाला माहिती असेल, की जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करायला ज्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून उद्धवजींची निवड झाली, त्याच्यानंतर त्यांनी कसे बरोबर एक हिरे बाजूला केले ना, शिलेदार बाजूला केले ना. त्यामध्ये सन्माननीय राजसाहेब पण होते. त्यामध्ये सन्माननीय भुजबळ साहेब होते. स्वतः हे होते राणेसाहेब होते. या लोकांना बाजूला केलं ना. बरोबर बाजूला केलं. आता हेच षडयंत्र चाललंय. जे आलेत तिकडनं, जी युती झाली आहे, बंगल्यावरून युती झालेली आहे. ते बंगल्यावरचे जे आलेले आहेत ना, ते आता जे राजसाहेबांचे शिलेदार आहेत ना. आता मी स्वतःला मानत नाही, कारण तुम्हाला वाटतं तुम्हाला माझ्याबद्दल किंमत आहे. पण त्यांना किंमत नाहीये, असं मला वाटतं. म्हणून मला कुठला शिलेदार समजत नाही. मला केलंत ना खरं तर बाजूला. तुम्हाला 5 पैशाची किंमत नाहीये असं आता बोललं जातंय. हो. तुमची किंमत किती पैशांची आहे? हे कळेल का त्यांना? आता काय बोलणार? जो नगरसेवक राजसाहेबांनी तिकीट दिले मला 2012 मध्ये. मी एक गव्हर्नमेंट सर्व्हंट होतो. मला राजीनामा सांगितला दे म्हणून. मी डेअरिंग केली, राजीनामा दिला आणि मी उभा राहिलो इलेक्शनला. मी निवडून आलो. साहेबांमुळेच आलो. सरदेसाईंचं काम होतं, आमदार होते तेव्हा इकडे काम होतं त्यांचं. मी त्यांचा शाखाध्यक्ष होतो. नाही, नाही, नाही. आता मला सांगा, ठीक आहे. मला तुमचं अरे मला मनसे जितकी माहीत नाही, असेल मी- खूप कमी मी एक पत्रकारांना नंबरचा मी 1 नंबरचा नगरसेवक होतो. नाही, नाही. पण मला सांगा मी तुम्ही अ, तुम्ही मला मला दोन तुम्ही ठिकाणी मला मला म्हणालात 1 नंबरचा तुम्ही मला म्हणालात, की सरदेसाईंचं काम होतं, मी निवडून आलो वगैरे ठीक आहे. सरदेसाई एक चांगले आमदार होते. पण आता मनसेचं काम कोणी काढलं? नांदगावकरांनी की सरदेसाईंनी? काम कोणी काढलं तर मी तर दोघांवर आरोप करीन. कारण तिकडे कसं माहिती आहे ना, की आपण एक क्रिकेट टीम असते ना, क्रिकेट टीममध्ये कसे आपण घेतो, आपण सिलेक्शन आपण करतो. म्हणजे आम्ही जे गल्लीमध्ये क्रिकेट खेळतो, तुम्ही पण गल्लीमध्ये क्रिकेट खेळलं असेल. त्यावेळेला आपण कसं करतो, की एक भांडणारा घेतो. एक कोणतरी शांत राहणारा. राहणारा घेतो. एक एक कोणतरी मांडवली मांडवली करणार. असे आपण घेतो ना, सगळी टीम एक तयार करतो. ही 5 जण बोटं आहेत. ही एकत्र होतात त्यावेळी मूठ होते. त्यामुळे माझं म्हणणं तेच आहे, की 2 मवाळ नेते तुम्ही पाठवताय तिकडे. एक सेटर पाठवताय आणि एक मवाळ पाठवताय. एक पहिल्यापासून सेटिंगमध्ये कोण होतो? नांदगावकर साहेब. मंत्रालयामध्ये जायचं, फाईल घेऊन सेटिंग करायची. सगळ्यांशी संबंध चांगले, अधिकाऱ्यांशी संबंध चांगले. अहो, आम्ही एक आंदोलन केलं होतं तुम्हाला सांगतो कुर्ल्यामध्ये आणि वॉर्ड ऑफिसरबरोबर आम्ही नगरसेवक होतो संदीप देशपांडे आणि संतोष जुरी. तिकडे आम्ही भांडतोय त्या ह्याच्याकरता कार्यकर्ता. कारण तिकडे त्याला काम करायला देत नव्हता तो. त्याला फंड जिकडे पाहिजे तिकडे वापरायला देत नव्हता. त्याकरता भांडतोय. तेव्हा नांदगावकर साहेब लीड करत होते तिकडे. त्यांनी तिकडे आम्हाला सपशेल झापलं त्या अधिकाऱ्यासमोर. अधिकाऱ्यांशी असं बोलतात का? तुम्हाला जेवत नसेल तर मी उठून जातो इकडनं. मग आम्ही निघून गेलो तिकडनं. नाही, नाही.
आता नांदगावकर असं सांगतायत, की त्यांनी त्याग केला. शिवडी विधानसभा मतदारसंघातून नांदगावकरांनी निवडणूक लढली होती. दगडू सकपाळ यांच्यासमोर ते निवडून आले होते. पण ते दगडू सकपाळ यांच्या समोर निवडून येतानाही दगडू सकपाळांना 54,000 मतं होती. जर मी चुकत नसेल तर कदाचित अजून 2-1 हजार जास्त होऊ शकतील, पण ती कमी नव्हती. मला एक सांगा, की त्या मतदारसंघातून त्यांना निवडून येता आलं नाही. आत्ता त्यांनी निवडणूक लढली होती. पण त्यांनी निवडणूक कशी लढली होती? तर मी लढल्यासारखं करतो, तू जिंकल्यासारखं कर. बरोबर. असं आमच्या दृष्टीस पडलं. तुमची नेमकी तिथली काय माहिती होती? नाही, नाही. कारण ते म्हणतात तर आम्ही मी त्याग आताच केला. म्हणतो 2024च्या हो, वेळेचं. हो, हो. 2024च्या वेळेला आम्ही पूर्णपणे वरळीमध्ये लक्ष केंद्रित केलं होतं. त्यावेळेला त्यांनी काय सेटिंग केली मला माहिती नाही. सगळे तिकडे बाकीचे विरोधक कोणच नाहीत. त्यांना बीजेपीने सीट सोडली. त्याने शिंदे सेनेने सीट सोडलेली नाही होती. असं कसं झालं? हे सांगितलं ना तुम्हाला. जर तुमचे बोलतात ना ते कुठला नेता म्हणतात त्याला तो ज्याचे सगळ्यांबरोबर संबंध चांगले असतात. साहेब ते चांगलं उदाहरण देतात ते. तर तसं त्याप्रमाणे त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध चांगले. त्यांनी ती बरोबर सगळं घडवून आणलं आपल्या सीटपुरती. पण तिकडे वरळीला संदीपच्या इकडे करता नाही आलं त्यांना. वरळीला संदीपच्या समोर ते शिंदे गटाने सीट उभीच केली. बरोबर आहे. नाही मी आता ज्या दिवशी वरळीच्या ब्लू सी या हॉटेलमध्ये या 2 भावांच्या युतीची घोषणा होणार होती. त्यावेळेला मी अविनाश अभ्यंकर हे मनसेचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, जे राज ठाकरेंबरोबर सर्वाधिक वेळ असतात. त्यांना मी एक प्रश्न विचारला होता, की आता शिवसेनेमध्ये मनसे विलीन होणार का? आपल्यापैकी आपले जे काही हुशार प्रेक्षक आहेत त्यांना या प्रश्नाची खोली नेमकी कळू शकेल. त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं. छे, छे! त्रिवार अशक्य वगैरे अशा स्वरूपाचं उत्तर त्यांनी दिलं होतं. मी तो बाईट सांभाळून ठेवलेला आहे. माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तो वापरणार आहे. पण जी गोष्ट माझ्यासारख्या एका छोट्या पत्रकाराला मनसेच्या विलीनतेची दिसते किंवा राज ठाकरे यांनी संपूर्ण पक्ष सेना भवनमध्ये नेण्याची प्रक्रिया दिसते, हे तुमच्या कधी लक्षात आलं होतं? की हे काहीतरी गडबड आहे, अख्खा मनसे आता शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे. हे तुम्हाला कधी कळलं? साहेब तुम्ही सीनियर पत्रकार आहात. तुम्ही हुशार पत्रकार आहात. तुमच्या ग्राउंड लेव्हलला पण चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत. तुमचं नेटवर्क खूप सुंदर आहे. आम्हाला सगळ्या कल्पना आहेत हो साहेब. तुम्हाला जेवढं कळतंय ना तेवढं आम्हाला कळत नाही. पण आम्हाला जर ते दिसायला लागलं, तुम्हाला ते दिसलेलंच आहे. तुम्हाला ते कळतंय म्हणून तर तुम्ही प्रश्न विचारला ना. मग आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला कळायला लागलं ते. ज्यावेळेला सगळेच निर्णय बंगल्यावरून व्हायला लागले, सामन्यामधून व्हायला लागले. कुठल्या सीट देत आहेत त्या द्या, आपण युती करा. मराठी माणसासाठी आपण युती करतो म्हणून इमोशनल एक हे चालू केलं. हे असं होत नाही ना. ही जी सुरुवात केली त्यांनी, त्यावेळेलाच आम्हाला कळलं कुठेतरी पक्ष सरेंडर होतोय. कुठेतरी पक्ष दावणीला लावला जातोय, बांधला जातोय. हे आम्हाला त्यावेळेलाच कळायला लागलं. पण मला सांगा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर खरं तर आनंद दिघे असो किंवा राज ठाकरे असो, हे दोन्ही मोठे नेते होते. पण ते शिवसेना प्रमुखांसमोर बसताना सुद्धा त्यांची एक आचारसंहिता असायची. शिवसेना प्रमुखांबरोबर बोलताना, वागताना एक आचारसंहिता असायची. ही आचारसंहिता दिलीप लांडे, विठ्ठल लोकरे, प्रवीण दरेकर यांच्यासाठी मोडून एका भरल्या बैठकीतून राज ठाकरे माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांना तिकीट मिळत नसेल तर मला ती बैठकच करायची नाही, असं म्हणणारे राज ठाकरे या 2026च्या महापालिकेच्या निवडणुकीच्या युतीसाठी इतके हैराण परेशान का झाले? म्हणजे हेच तर आम्हाला कोडं पडलंय. आम्हाला हेच कोडं पडलं, की ज्यावेळेला कळतंय, की या सीट्स बरोबर आपल्याला हे मिळत नाहीये. आपली जे पाहिजे त्या सीट्स आपल्याला मिळत नाहीये. त्यावेळेस आम्ही अग्रेसिव्ह होत होतो. आम्हाला राग येत होता. आमच्या कार्यकर्त्यांना राग येत होता, की बाबा या आमच्या कार्यकर्त्याला सीट मिळाली पाहिजे पण मिळत नाहीये. हे आम्हाला राग येत होता. हा साहेबांना का राग येत नव्हता? हेच आम्हाला कळत नव्हतं. पण हे सगळं मला वाटते हे सगळं जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं ना, तर ते पक्ष सरेंडर करायच्या याच्या दिशेने चालू व्हायला लागला. की बाबा तुम्हाला कुठली पाहिजे? ही सीट पाहिजे, घ्या. त्याच्यावर तुम्हाला कोण उभा करायचा आहे? याला उभा करायचा आहे, घ्या. आमच्याकडून कोणाला उभा करायचं आहे? याला करायचं आहे. तुमच्याशी चांगलं आहे, त्याला उभं करा. विक्रोळीमधली सीट दिली ना? कोणती? विक्रोळीमधली जी ढोलम याची सीट विश्वजित डोले. विश्वजित ढोलम याची सीट दिलीत ना? पहिला तिकडे कोण होता? शाखाध्यक्ष होता ना? त्याला बाजूला केलं. आणि कोणाला दिली? तर विश्वजित ढोलमला दिली. कोणाच्या सांगण्यावरून दिली? तर सुनील राऊत आणि संजय राऊत. का? तर ते जोर लावणार. अरे युती केली आहे तुम्ही, युती केली आहे तर जोर लावणार. दोन्ही बाजूनी जोर लागला पाहिजे. आम्ही दिलेल्या सीटला पण जोर लागला पाहिजे.
तुम्हीच सांगितलेलं याला जोर लागणार. वरळीमध्ये पण तसंच केलं, की जे सीट नाही ह्या नगरसेवकाला इन करूया, मग ते दोघं जोरदार काम करतील. युतीमध्ये आम्ही दिलेल्या सीटवर नाही काम करणार, मग युती कसली? हे सगळं जे चित्र दिसतं आणि जिकडे-तिकडे त्या लोकांनी अपक्ष उभे केलेले आहेत त्यांचे, त्याला चालवायचं काम करतायत. हा डोळेझाकपणा कशाला? हा डोळेझाक करण्याचं कारण काय? हे सगळं सरेंडरकडेच जात आहे ना. तुम्ही तर सिनियर लोक आहेत, तुम्हाला हे कळतंय म्हणून तर तुम्ही बोलताय ना, म्हणून तर तुम्ही प्रश्न विचारता, की तुम्हाला असं दिसतंय का कुठेतरी? हे सगळं फ्रेममध्ये दिसतंय. मला एक सांगा, शिवसेनेची ताकद ही कामगार संघटनेमध्ये होती. भारतीय कामगार सेनेने जितकी ऊर्जा शिवसेनेला दिली, तशीच ऊर्जा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा जो कामगार विभाग आहे, तो मनसेला देत असतो. कारण या ठाकरेंना कॉर्पोरेटमध्ये असलेली ताकद आणि कॉर्पोरेटचे बडे अधिकारी किती भित्रे असतात, हे नीट माहिती आहे. कधी किरण पावसकर, कधी सूर्यकांत दळवी, कधी दत्ताजी साळवी, अशी जी काही एक रमेश मोरे, अशी एकापेक्षा एक दिग्गज नेते मंडळी ही शिवसेनेमध्ये कामगार क्षेत्रात होती. अगदी मनसेमध्ये सुद्धा तशीच मंडळी आहेत. संतोष धुरी हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. या संतोष धुरी किंवा संदीप देशपांडे यांच्या खच्चीकरणामागे कामगार क्षेत्रातल्या ताकदीचा सुद्धा एक भाग आहे, असं माझ्यासारख्या पत्रकाराला वाटतं. तुम्हाला याच्यावर काय बोलायचंय? हे जे सगळे कॉर्पोरेट्स आहेत, हे शिवतीर्थवर आणून त्यांचा कोंबडा करण्यासाठी एक आपल्या मर्जीतला अध्यक्ष कामगार संघटनेवर असावा. संतोष धुरी हा उर्मट आहे, तो तोंडाळ आहे, फटकळ आहे, म्हणून तुम्हाला बाहेर काढण्याचा हा योजनाबद्ध कार्यक्रम होता, अशी माझी माहिती आहे. तुमची माहिती काय? नाही, असं असणारच. कारण तुम्हाला मी एक सांगतो, की ज्यावेळेला एअरपोर्टला जीव्हीके असताना, त्यांचं हे होती जीव्हीकेचं मालकी असताना, त्यावेळेला मला वाटतं मी नगरसेवक होतो. मी तिकडे उपाध्यक्ष म्हणून होतो, पण मी काही एवढा तिकडे वेळ देऊ शकत नव्हतो. त्याच्यानंतर ज्यावेळेला नगरसेवक नाही आहे, नंतर मग वेळ भरपूर होता माझ्याकडे. कामगार सेनेमध्ये पण लक्ष देत होतो आणि तिकडे पण लक्ष देत होतो. त्यावेळेला 4 वर्ष जे झगडत होते, 4 वर्ष ऑफिससाठी, तिकडे प्रत्येक पक्षाला ऑफिस दिलंय. आमच्या पक्षालाच ऑफिस दिलं नव्हतं. 4 वर्ष. आणि पक्षाचे सर्वात शक्तिशाली जे राज ठाकरेंच्या जवळचे नेते हे ते तिथलं काम अध्यक्ष बघत ते होते. नितीन अध्यक्ष सरदेसाई, जर ते मी चुकत अध्यक्ष नसेल आहेत, तर. आज पण अध्यक्ष आहेत तिकडे. तिकडे मी नंतर कार्याध्यक्ष झालो. तर तिकडे मी बघितलं ना, तर तिकडे ऑफिस मिळत नव्हतं. काहीतरी कारण आपल्याला पाहिजे तसं. आपलं डोकं थोडं चालवावंच लागतं. कुठेतरी मवाळ, कुठेतरी ॲग्रेसिव्ह व्हायला लागतं. त्याप्रमाणे एक चांगलं कारण मिळालं आणि तिकडे ज्यावेळेला मी ऑफिसमध्ये, त्या एअरपोर्टमध्ये एका अधिकाऱ्याला, एचआरला ज्यावेळेला फटके दिलेत मनसे स्टाईलने, त्याच्यानंतर तिकडे 6 महिन्यामध्ये आम्हाला ऑफिस मिळालं. त्याला कारण झालो ना मी. त्याच्यानंतरच ऑफिस मिळालं ना. मग कुठेतरी ॲग्रेसिव्ह असावंच लागतं ना. आणि असे ॲग्रेसिव्ह किंवा तुम्हाला हे जे म्हणतात ना रागट लोकं नको असतील, तर मग काय करणार मग? बाजूलाच करायला पाहिजे तुम्हाला. कदाचित असेल, जे तुम्ही बोलताय तसं, कारण तुमचा अभ्यास दांडगा आहे हो. तुम्हाला माहिती असेल, की बाबा नाही बाबा हा जर तिकडे हे नाही, अशा आता पद्धतीने आता वागेल. आता मलिदा गोळा करणारे गोळे होतील असं वाटतंय तुम्हाला? 100% होणार. तुम्ही बोललात ते परफेक्ट बोललात. तुम्ही त्यामधनं जे सुचवायचं मनोज ते सुचवलं. चव्हाणांना आणि आता जर समजा सचिन दुरीला बाजूला केलं नाही, तर आपल्या मनातला माणूस कामगार सेनेवर येणार नाही, हे समजणारी काहीतरी व्यवस्था शिवतीर्थवर काम करते का? अहो, ज्या माणसाने युनिट्स विकलीत, ज्या माणसाने कंपन्या विकल्यात, अशा माणसाला ज्यावेळेला तुम्ही परत घेऊन येता, त्याला बाहेर काढल्यानंतर परत घेऊन येता पदावर, त्याच्यामध्येच सगळं येतं ना. बोलायला पाहिजे का या गोष्टी? ज्यावेळेला एखाद्याला ज्याच्या कंप्लेंट्स जातात, कामगार लोकं येऊन निदर्शनं करतात तुमच्या बंगल्यावर किंवा ही व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीमुळे आमचं नुकसान झालं आहे. त्याच्यानंतर चौकशी केली जाते, का जात आहे? आणि प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त त्या माणसाचीच युनिट्सची लोकं येऊन तिकडे कामगार येऊन घोषणाबाजी करतायत, तिकडे बोंबाबोंब करतायत. ते का करतात? त्याला कारण आहे ना. आणि अशा व्यक्तीला ज्यावेळेला कामगार सेनेमधून काढलं जातं, त्याला परत तिकडे घ्यायचं. कुठेतरी अर्थकारण येतच ना मग. असेल अर्थकारण असणार. म्हणजे मग मला तुम्हाला हे विचारायचंय, मातोश्रीवर, वांद्र्यातल्या मातोश्रीवर 3 सत्ता केंद्र आहेत. हं. एक उद्धव साहेब, ज्यांना आता लोकं मोठे साहेब म्हणायला लागलेत. खरं तर मोठे साहेब आम्ही सगळे शिवसेना प्रमुखांना म्हणायचो. पण आता काही जे काही लोकं आहेत ते उद्धव ठाकरेंना मोठे साहेब म्हणायला लागलेत. त्यानंतर वैनी साहेब आणि आदित्य साहेब.
ही 3 तिकडची सत्ता केंद्र आहेत. अशीच सत्ता केंद्र शिवतीर्थवर पण तिहेरी शर्यतीमध्ये झालेली आहेत का? कार्यकर्त्यांची घुसमट होते का? काय खरं आहे, काय खोटं आहे? कारण तुम्ही बऱ्यापैकी शिवतीर्थवर रुळलेल्या लोकांपैकी एक होतात. नाही तसं मला तरी तसं काय एवढं दिसलं नाही चित्र. तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. अशा गोष्टी असतात, की प्रत्येकाचा कोणतरी गॉडफादर असतो. प्रत्येकाचा कोणतरी लाडका असतो. त्याप्रमाणे कुठेतरी अन्याय, न्याय, अन्याय हा होतच असतो. जर मी माझा गॉडफादर स्ट्राँग असेल, तर माझी कामं होतात. मी जर कोणाचा लाडका असेन, तर माझी कामं होणार. असं थोडं कोणतरी याचा असतो, किचन बॉय असतो. कोणतरी याचा युवराजांचा खास असतो. कोणतरी साहेबांचा खास असतो. हे असं होतच असते. आणि मग त्याच्यामध्ये ते गणित पकडलं जातं. ह्याच्यावर अन्याय होतोय, ह्याला न्याय मिळतोय, त्याला अन्याय मिळत नाही. या असं सगळ्या गोष्टी होत असतात. काही पक्षातल्याच लोकांनी एम-आय-एममध्ये पक्षातल्याच लोकांनी नाराज होऊन जलील यांना फटके घातले. कोणताही पक्ष कार्यकर्ते खूप तळमळीने चालवत असतात. मग ते मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कुठलेही असो, ते तळमळीने कार्यकर्ते, छोटे कार्यकर्ते पक्ष चालवत असतात. आता जलील यांनी जे काही केलं, त्याची फलश्रुती त्यांना बघायला मिळाली. मनसेतले जे काही लोकं मनसेच्या विठ्ठलाचं अहित करतील किंवा संघटनेचं अहित करतील, म्हणजे मनसेच्या पंढरपूरचं अहित करतील, त्यांचा जलील होईल इतकी तरी आता व्यवस्था आहे का त्या पक्षात? आता तर नाही, मला नाही वाटत. त्यावेळेला होती. तुम्हाला आठवत असेल, नांदगावकर साहेबांना बंगल्याच्या बाहेर मला वाटतं किती साल होतं ते 2017 वगैरे असेल, 2017 किंवा त्याच्या अगोदर असेल. त्यावेळेला एकदम आमदारकीला सगळ्याच सीट गेल्या होत्या. एकच आमदार निवडून आलेला वगैरे आणि त्यावेळेला एकदम डिस्टर्ब झालेले सगळे आणि बंगल्यावर सगळे जमले होते आणि त्याच्यानंतरच मला वाटते दरेकर वगैरे पण निघून गेलेले सगळे. तो जेव्हा जो हे झालेला तिकडे की बाबा ही हाराकिरी कशाला झाली वगैरे. त्यावेळेला जेव्हा तिकडे हे झालेली, त्यावेळेला नांदगावकर साहेबांना तिकडे खुलेआम शिव्या देण्यात आलेल्या. तिकडे अविनाश अभ्यंकरांची गाडी पण फोडण्यात आली होती तिकडे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या त्यावेळेला. त्यावेळेला ती टीम होती. मला नव्हता आता कोण असेल. तुमच्याशी संबंधित आहे विषय म्हणून विचारलं. अजिंक्य नाईक जे आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, जे मनसेशी संबंधित होते आणि प्रवीण दरेकर हे 2 लोकं असे आहेत, की जे गेल्यानंतर खूप मोठे झाले. कौतुकास्पद यश त्यांनी मिळवलं. आज तर भाजपचं सहकार हा संपूर्ण विषय प्रवीण दरेकर पाहतायत. मुंबई बँकेचे ते सलग अध्यक्ष आहेत आणि अत्यंत चमत्कारिक यश मिळवलंय अजिंक्य नाईक यांनी. नाही. या दोघांच्याही बद्दल स्वतः राज ठाकरेंना कौतुक आहे आणि हेवाही वाटतो, की त्यांनी गेल्यानंतरही यश मिळवलं. तुम्हाला असं वाटतं, की संतोष धुरी गेल्यानंतर त्याला यश मिळवू देतील राज ठाकरे? कारण राज ठाकरे हा काही सोपा पैलवान नाहीये. कारण शिवसेना प्रमुखांकडून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःची संघटना अगदी हेवा वाटावा अशी उभी केली होती. राज ठाकरेंच्या रेट्यासमोर संतोष धुरी टिकू शकेल असं वाटतं? मोठे नेते आहेत ते. ते तुम्ही बोलताय ती त्यांच्या रेट्यासमोर तर मी टिकू शकत नाही. पण मी माझं तर काम करणार. माझ्यात तर ती धमक आहे. कोकणातला आहे मी. मराठा आहे. काम तर माझं मी करणारच. माझ्या पद्धतीने मी मग काम करणार. मग कोणी असून दे. इतक्या लोकांना अंगावर घेतलं हो. तुम्हाला माहितीच असेल, की जेव्हा उबाटाची सत्ता होती, त्यावेळेला आंदोलनं केलीत. त्यावेळेला त्यांना अंगावर घेतलंच ना. कोविड काळामध्ये असेल, आंदोलनं केलीत, अंगावर घेतलंच ना. त्याचीच सजा भोगतो ना आम्ही. इकडे पण करू. जे काम देतील ते काम करू, मन लावून करू. एवढं नक्की. राज ठाकरेंशी माझी गेली अनेक वर्षाची मैत्री आहे. एक अत्यंत जबरदस्त आणि दिलदार असा नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. हां, ते ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल राग धरतात, त्यावेळेला ते त्याला पुरते नेस्तनाबूत करतात आणि दुर्लक्ष करून मारतात. म्हणजे ती ठाकरे परिवाराची एक शैली आहे, की ते दुसरं काही करण्यापेक्षा तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. आता देवेंद्र फडणवीस या दुर्लक्षायणातून तुमच्याकडे लक्ष देतील, असं त्यांनी तुम्हाला काय कमिट केलंय? कारण तुम्ही नितेश राणेंना घेऊन त्यांच्याकडे भेटलात. नितेश राणे हे फडणवीसांच्या लाडक्या नेत्यांपैकीचे एक समजले जातात. नाही कसं आहे, की नितेशजीने मला आता एवढे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते. कोकणातलेच आहेत. ओळख होती, बोलणं चालणं होतं. त्यांनी अचानक माझ्याशी संपर्क साधला, मला बोलवून घेतलं आणि मला त्यांना कदर वाटली माझी आणि मला बोलवून घेतलं आणि मग फडणवीस साहेबांशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर जे काय ठरलं,
त्याच्यानंतर मी प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर हायसं वाटलं तुम्हाला? नक्कीच, नक्कीच. काहीतरी वेगळंच वाटलं. कारण त्यांचं जे बोलणं चालणं होतं, जे 4 सभा घेऊन आले होते. सकाळपासून त्यांच्या 4 सभा होत्या, रॅलीज होत्या आणि मुंबईमध्येच नव्हत्या, बाहेर पण होत्या. बाहेर करून ते मुंबईमध्ये मला वाटतं एक सभा होती त्यांची. त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता आम्ही त्यांची भेट घेतली. एक 11, 11:30ला भेट घेतली. त्यावेळेला पण ते एवढे फ्रेश होते. म्हणजे ते तो बघितलं त्याच्यानंतर मी यांना नितेशजींना प्रश्न पण विचारला, की तुम्ही झोपता कधी? म्हणजे एवढं माणूस जर काम करत असेल, हे बघितलं आणि मी त्यांच्याशी चर्चा केली. अर्धा पाऊण तास आम्ही चर्चा केली. विविध मुद्द्यांवर केली. मग सीट्सबद्दल असतील किंवा कामाबद्दल असेल किंवा आता जी युती झाली आहे किंवा आम्ही कुठे-कुठे लढतोय, त्याच्यासमोर तुम्ही किती लढताय, मनसेवाले किती लढतायत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला झाल्या. आमची चर्चा वगैरे झाली ना, त्यावेळेला खूप बरं वाटलं, की मन मोकळेपणाने ते चर्चा करत होते आणि खूप आवडलं. आपण सगळे बरेच म्हणजे मी स्वतःला चाळीतला मुलगा समजतो. तुम्ही पण अगदी चाळ वस्तीतून आलेल्यापैकी एक आहात. आपण चाळीतून एका चांगल्या इमारतीत राहायला जातो, टॉवरमध्ये राहायला जातो. तरीही त्या चाळीबद्दलची एक आस्था आणि आपुलकी आपल्या मनात असते. ज्यावेळेला तुम्ही शिवाजी पार्कमधून चालायला जाल किंवा तिथून पास व्हाल, मनसेचं कार्यालय आणि राज ठाकरेंचं घर तुम्हाला दिसेलच. या सगळ्या गोष्टींकडे बघताना तुमची भावना काय असेल आणि 16 तारखेला राज ठाकरेंच्या पाठीवर किती नगरसेवकांची संख्या असेल? ना आता कसं आहे, की शेवटी बघा कसं असतं, की मी चाळीमधनं जरी कुठे गेलो दुसरीकडे राहायला, बिल्डिंगमध्ये गेलो, टॉवरमध्ये गेलो, तरी शेवटी एक नातं तिकडे नाळ गाडलेली असते बोलतात ना, तशी असतेच आपली. परंतु आपल्याला आता ह्या स्टेजला आलेलो आहोत, की तुम्ही आता तिकडे म्हणालात ना, की बंगल्याच्या शेजारावरून तुम्ही फेरी मारत होता. कारण मी सकाळचा रोज जातो तिकडे राउंड मारतो. परवा पण गेलेलो, काल पण गेलेलो. प्रवेश घ्यायच्या अगोदर पण राउंड मारत होतो, नंतर पण मारत होतो. पण असं तुम्ही बोलताय तसं एवढं काही मला वाटत नाही, की मला वाटेल त्याच्यामध्ये ती भावना आहे. कारण तो आता दगडच ठेवलाय छातीवर. त्यामुळे आता त्या भावना-बिवना आता विसरायच्या आहेत सगळ्या. त्या भावना आता नाही राहणार. काल मी एक ट्वीट केलं होतं. माझा शेवटचा प्रश्न आहे. काल मी एक ट्वीट केलं होतं. कारण आता मला त्या बाकीच्या इतर सगळ्या वाहिन्यांनी चावून चोता केलेल्या प्रश्नांवर बोलायचं नाहीये. कारण संतोष धुरींकडे जे काही आहे, ते काय आहे ते मला माहिती आहे आणि ते टप्प्याटप्प्याने जसे दिवस पुढे जातील, तसे मी आपल्या प्रेक्षकांकडे ते घेऊन येणार आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. काल मी एक ट्वीट केलं होतं, की "वीरू तो चला गया, अब जय का क्या होगा? अगला कौन?" असा माझा प्रश्न होता. तुमच्या हास्यामध्ये बरंच काही दिसतंय. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, संदीप देशपांडे या तुमच्या मित्राबरोबर तुमचं भारी मेतकूट आहे. 16 तारखेला ज्यावेळेला निवडणुकीचे निकाल लागतील, माझी अशी माहिती आहे, की जर प्रतिकूल निकाल लागले, तर संदीप देशपांडेंची पक्षातून हकालपट्टी होईल किंवा त्याच्या आधीच ते आपला पक्ष सोडतील. दोन्हीपैकी तुम्ही ओळखत असलेल्या तुमच्या मित्राच्या डोक्यात सध्या काय चालू आहे? नाही तसं कुठेच त्यांनी माझ्याशी काही चर्चा त्या गोष्टीवर केली नाही. कारण त्याला जी तुम्ही लाईन बोलताय, की त्याला पक्ष सोडायचा आहे. मला असं मी कुठेच नाही दिसलं. बोललो. पण परिस्थिती अशी दिसते हां, आणि म्हणजे ती इतर परिस्थिती इतर अशी वाहिन्या निर्माण असं केली चालवतायत. अशी नि पण माझं मत असं आहे, की प्रतिकूल निकाल आले, तर त्याचा ठपका हा संदीप देशपांडेंवर असं काय वाटत नाहीये. कारण संदीपजी देशपांडे हे जा निवडणुकीच्या तिकीट वाटपातच नव्हते. नव्हते जागा वाटपातही आणि नव्हते. त्याची ती मानसिकताच आता मला वाटते त्यांनी तयार पण केलेली असेल, असं मला वाटायला लागलं आता. कारण कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला हे करणार नाही. पण ते ज्यावेळेला मी पक्षातून निघालो, त्याच्यानंतर कुठेतरी असं वाटलंच असेल, जसं तुम्ही बोलताय जय वीरू, तर म्हटलं वीरू जर गेला असेल, तर तेरा क्या होगा जय. असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आलं असेल साहेबांच्या आणि मला वाटतं आता प्रत्येक दौऱ्याला वगैरे आता त्याला घेऊन फिरतायत. त्याला प्रत्येक ठिकाणी बोलवतायत, प्रत्येक याला बोलवून घेतायत. तर मला वाटतं आता त्यांना तरी असं वाटत असेल, की हा कुठे गेला नाही पाहिजे. हा या पक्षामध्ये राहिला पाहिजे. या पद्धतीने ते त्यांचं काम करतात असं मला वाटतंय. कारण मला माझे शेवटी सगळ्यांबरोबर संबंध चांगले आहेत हो. त्यामुळे ते लोकं मला सांगतात, की "अरे काल दौऱ्याला गेलेले साहेब होते, तुमचे नेते पण होते, तुमचे मित्र पण होते." असे टोमणे मारतायत आता लोकं, की आता तो तर छान फिरतोय, तो झाला सेट तिकडे. असं तर दिसतंय चित्र. तर त्यामुळे तुम्ही जे बोलताय, की असं ते चॅनलवाले वगैरे हां, ते आता जी बातमी जी पेरायचं काम असते, जर मला तुम्ही नकोच आहात, तर मी तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार करणार ना तिकडे. मी नाही, सांगणार मी ना निगेटिव्हिटी नाही, नाही नाही, मी तयार तसं करतोय. नाही म्हणत आहे. मी तसं नाही, 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 वस्तुस्थिती तुमच्याबद्दल सांगतोय, मी की मी मी जे उदाहरण सांगतोय ते सगळं खरं ठरतंय. मी उदाहरण देतोय, की
जर एखादा नेत्याला, आता मी नाव चला हे घेतो, की नेत्याला वाटलं की बाबा हा माणूस नाहीच पाहिजे, आज जड जातोय मला. पण उद्धव ठाकरेंना ते का नको झाला संदीप देशपांडे? माझी अशी माहिती आहे की युती हा असेल तर होणार नाही, याला उचलून बाजूला काढा, असं झालं. मला तर म्हणजे माझ्याकडे शिवसेनेच्या एका नेत्याने दिलेली माहिती अशी आहे की संदीप कडे काही लक्ष देऊ नका, असं राजसाहेबांनी सांगितलंय, असं तुमचे दोन्ही नेते म्हणाले असेल, अशी माझी माहिती आहे. खरं काय खोटं काय तुम्ही जरा सांगितलं आपल्या प्रेक्षकांना तर बरं होईल. नाही, नाही, खरी गोष्ट आहे, की बाबा हे दोघंही कुठे दिसले नाही पाहिजेत. हे जे दोघं आहेत, हे कुठेही दिसले नाही पाहिजे आणि हे संदीप देशपांडे जर या प्रक्रियेमध्ये गेला ॲज अ शहर अध्यक्ष म्हणून, तर युती पण होणार नाही. युती आपली फिसकटेल. कारण हा ॲग्रेसिव्ह आहे. हा त्याच्या शैलीमध्ये हे करणार, भांडण करणार आहे वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी झालेल्याच. पण जर कसं आहे, की एक हा आता संतोष गेला कंटाळून. हा का नाही जात आहे? हा का नाही जात आहे? तर मग बातमी पेरायची. अरे तो चालला, तो पण चालला, तो पण चालला. शेवटी काय होतं, की 10 जण विचारत राहणार, "तुम्ही कधी जाणार?" काही लोकं टोमणे पण मारतात ना. आणि शिवाजी पार्क हे टोमण्यांचंच गाव आहे. ते आहेच. मग ते तुम्ही कधी जाणार, तुम्ही कधी जाणार, तर तो कंटाळून माणूस बोलला, "अरे मी जातो बाबा आता एकदाचा." असं पण होऊ शकतं. आता तुम्ही बोलताय ठीक आहे, की बाबा ते याच्यानंतर निर्णयानंतर त्याच्यावर सगळं शेकेल आणि हे होईल वगैरे अशी चर्चा चालू आहे. होऊ शकते 100%. माझा शेवटचा प्रश्न. आत्ता 54 जागा मनसे लढतंय. 52. 52. मी 54 मुद्दाम म्हटलं, कारण मला खरा आकडा तुमच्याकडून घ्यायचा होता. 5, 4, 9 ची टोटल केली गेली होती. मला असं वाटलं होतं 27 तारखेला प्रेस कॉन्फरन्स होईल, पण राज ठाकरेंनी वेळ दिली आणि युतीची जी काही हे आहे, ती वेगळ्याच दिवशी घडली. प्रेस कॉन्फरन्स राज ठाकरेंच्या वेळेनुसार युती घडली ना, declare युतीची केली. डिक्लेअर. मला तुम्हाला एक राजसाहेबांनी नाही ठरवली. नाही, नाही, नाही. मी सांगतो तुम्हाला, राजसाहेबांनी वेळ दिल्यानंतर कदाचित तुमच्यापेक्षा जास्त या संदर्भातली माहिती माझ्याकडे आहे. राजसाहेबांनी आधी वेळ दिली, की हां, उद्या घेऊ शकता. मंगळवारी उद्धव ठाकरेंना प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण राजसाहेबांनी वेळ दिली आणि बुधवारी घेतली. माझी माहिती शक्यतो चुकीची होत नाही. इतकं नीट काम करतो मी. तुमची माहिती नेता म्हणून वेगळी असेल. नाही, नाही, नेता म्हणून असं नाही. जी चर्चा चाललेली आहे तिकडे, की संदीप देशपांडेंना सगळे प्रश्न विचारत होते एकसारखे, की युती कधी डिक्लेअर करणार? युतीची घोषणा कधी होणार? युतीची घोषणा कधी होणार? त्यावेळेला तो प्रत्येक वेळेला त्याचं त्याचं एकच उत्तर नाही, नाही, असायचं. नाही. मी ते ठीक आहे. ते सगळं मला कळलं. मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे, की पहिल्या युतीसाठीची वेळ राजसाहेबांनी दिली आणि त्यानंतर सगळंच संयुक्त होतंय. बरोबर आहे? पत्रकार म्हणजे प्रेझेंटेशन संयुक्त होतंय, मार्गदर्शन संयुक्त होतंय. त्याच्यानंतर बैठका सर्वात जास्त मातोश्रीवर होतायत, ज्या झाल्या जागा वाटपाच्या. हे सगळं संयुक्त होतंय. मनसेचं मुख्यालय शिवसेना भवनमध्ये पोचेल का? हा माझा शेवटचा प्रश्न. आणि या निवडणुकीनंतर मनसेचे किती नगरसेवक निवडून येतील? अहो, तुम्हाला आता मी किती वेळा सांगितलं, की पक्ष पूर्ण दावणीला लावलेला, सरेंडर केलेला आहे. म्हणजे सेना भवनमध्ये मुख्यालय असेल? मग आता काय करणार? तिकडेच करावं लागणार. कारण शेवटी पक्षच जर विलीन करायचा असेल किंवा सरेंडर करायचं असेल, तर मग तेच होणार ना. दुसरं काय करणार आहे आपण? मला पक्षच नाही चालवायचा असेल, तर मी काय करणार? किंवा मी तिकडे पद घेऊन बसेन. असं काहीतरी असेल. असंच कुठेतरी राजकारण दिसतंय आणि हे समोर येतंय. आता नगरसेवकांचं जर तुम्ही बोलतात, तर जे आमची चर्चा जी चाललेली त्याच्यामध्ये जे भाकीत केलं गेलं आहे, म्हणजे आम्ही जे रोजचं आम्ही बसतो, उठतो, लोकांमध्ये जे हे करतायत, तुमचे 7-8 आले तरी भरपूर आहेत, अशी लोकांची चर्चा आहे. तुमचे म्हणजे आता त्यांचे. 7-8 आले तरी भरपूर आहेत. अशी चर्चा चाललेली आहे. आता बघू 15-16 तारखेला जो रिझल्ट होईल 16 तारखेला, त्याच्यातच कळेल किती नगरसेवक येणार आणि किती नाहीत. हे आहेत संतोष धुरी. ही युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे जे उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्या गाडीत 2 शिवसेनेचे बडे नेते प्रवास करत होते. त्यातल्या एका नेत्याने जे आणि खरं तर हे दोन्ही नेते उद्धव ठाकरेंचे चाणक्य म्हणून समजले जातात. त्यातल्या एका नेत्याने मनसेचे 3 नगरसेवक निवडून येतील असं म्हटलं होतं. दुसऱ्या नेत्याने हा आकडा 5चा सांगितला होता. या युतीचा सर्वाधिक फायदा हा शिवसेनेला होईल असं त्या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका मुंबईतल्या प्रवासात बोलून दाखवलं होतं. आता स्वतः संतोष धुरी 7 किंवा 8 नगरसेवकांचं भाकीत करतायत. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय? 52 जागा लढवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
किती नगरसेवक निवडून येतील 2026च्या या महापालिका निवडणुकीमध्ये, आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. मित्रहो, कुणाच्याही भावना दुखावण्याचा ही मुलाखत म्हणून हेतू नाहीये, पण प्रत्यक्षात मराठी माणसाचा कैवार घेणाऱ्या आणि शिवसेना प्रमुखांची झाक असलेल्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वात, पक्षात आणि त्यांच्या शिवतीर्थमध्ये काय चाललंय तेच फक्त दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ही संतोष धुरींची मुलाखत होती. माझा सहकारी असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.